बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याचं प्रकरण पुष्पा अंधारे विधान भवनामध्ये पोहोचल्यात। अंधारे हक्कभंग समितीच्या समोर हजर झालेले आहेत। याआधी कुणाल कामराची चौकशी झाली होती, तर प्रकृती अस्वस्थ्यामुळे अंधारे त्यावेळेस उपस्थित राहू शकलेल्या नव्हत्या, तर आता अंधारे या विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुषमा अंधारे या विधान भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत। हक्कभंग समितीच्या समोर त्या उपस्थित झाल्यात। याआधी कुणाल कामराची चौकशी झाली होती, तर आता सुषमा अंधारे या हक्कभंग समितीच्या समोर हजर झालेल्या आहेत। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात। ते मीनाक्षी। शुभम, आपण पाहतोय की स्टँड अप कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गाणे तयार केले होते आणि ज्याचे समर्थन जे आहे ते सुषमा अंधारे यांनी केल्याचा आरोप। खरं तर भाजप आमदार प्रसाद लाड हे समितीचे अध्यक्ष आहे आणि प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी विशेष अधिकारी भंगाची नोटीस जी आहे ती दाखल केली आहे। यापूर्वी कुणाल कामरा याने समितीसमोर हजर राहून आपली बाजू मांडली होती, मात्र त्याने माफी मागण्यास नकार दिलेला आहे। त्याकडे आपण पाहतोय की मागील बैठकीवेळी देखील प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सुषमा अंधारे या हजर राहू शकल्या नव्हत्या, त्यामुळे आज हजर राहण्याचं त्यांना कडक निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले होते। तर आपण पाहतोय की आताच थोड्या वेळापूर्वी सुषमा अंधारे या विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। सोबतच आपण पाहतोय की प्रसाद लाड हे देखील पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी देखील विधान भवनामध्ये पोहोचलेला पाहायला मिळाला। तर आपण पाहतोय की सुषमा अंधारे यांनी विडंबनात्मक गीत गायल्यानंतर ट्विट केल्या प्रकरणी हक्कभंग जो दाखल करण्यात आला आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं समितीला काय नेमकं साक्ष पुरावे देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शुभम। अगदी मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।